गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण चौथे उत्तरदायित्व आणि नियंत्रण ह्यामध्ये उत्तरदायित्व आणि नियंत्रण संकल्पना, प्रशासकीय उत्तरदायित्व, लोकप्रशासनावरील नियंत्रणाचे मार्ग, तसेच कायदे मंडळाचे नियंत्रण आणि अध्यक्षीय शासन पद्धतीतील कायदेशीर नियंत्रण या संदर्भातील माहिती आपण अभ्यासलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्षीय शासन पद्धतीमधील कायदेशीर म्हणजेच वैधानिक नियंत्रण जो शेवटचा मुद्दा आहे त्यामधली आपण थोडीशी माहिती बघितलेली होती. तरी सुद्धा तुम्हाला समजावं त्या दृष्टिकोनातून आपण या संदर्भातील माहिती सुरुवातीपासूनच बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका, फ्रान्स या देशामध्ये अध्यक्षीय लोकशाही पद्धती असून तेथे अध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो. राष्ट्राध्यक्ष कायदेमंडळाला जबाबदार नसतो. अमेरिकेमध्ये सत्ता विभाजनाचे तत्त्व स्वीकारलेले असल्यामुळे शासनाचे तिन्ही विभाग म्हणजेच राष्ट्राध्यक्ष, काँग्रेस व सर्वोच्च न्यायालय स्वतंत्रपणे कार्य करीत असतात. तरी पण तेथे नियंत्रण व संतुलन पद्धती स्वीकारून प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागावर नियंत्रण ठेवीत असते. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो. सामान्यतः अमेरिकेच्या काँग्रेसचे लोकप्रशासनावरील नियंत्रण आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये काही पॉईंट दिलेले आहेत. त्या पॉईंटची आपण क्रमाक्रमाने माहिती बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्रमांक आहे, अमेरिकेमध्ये शासकीय धोरण निश्चितीचे कार्य काँग्रेस म्हणजेच सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह करीत असते. प्रशासनासाठी राज्यकारभारासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची निर्मिती करणे, जुन्या कायद्यामध्ये दुरुस्त्या करणे, अनावश्यक कायदे रद्द करणे अशा स्वरूपाचे कायदे निर्मितीचे कार्य काँग्रेस करीत असते. दुसरा क्रमांक आहे, राष्ट्राध्यक्षांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला काँग्रेस मंजुरी देते. तसेच अर्थविधेयकांना मंजुरी देते. सिनेट वरिष्ठ सभागृहाला प्रतिनिधी सभागृहाएवढेच समान अर्थविषयक अधिकार देण्यात आलेले आहेत. ह्यानंतर तिसरा क्रमांक आहे, तो म्हणजे प्रशासकीय खाते, लोकनिगम आणि अन्य प्रशासकीय मंडळे यांची निर्मिती करण्यासंबंधीचे कायदे काँग्रेसकडून केले जातात. त्यानंतर चौथा क्रमांक आहे, तो म्हणजे काँग्रेस प्रशासकीय संघटनावर नियंत्रण व देखरेख करते. अशा संघटनाच्या निर्णय निर्धारण प्रक्रियेत सहभागी होते. काँग्रेस प्रशासकीय संघटनेचे कार्य निर्धारित करीत असते. ठरवलेली प्रशासकीय कार्ये पार पाडण्यासाठी कोणते प्रशासकीय विभाग अधिकरणे आवश्यक आहेत, त्यांची व्यवस्था
कशी असावी यासंबंधी काँग्रेस आदेश देते तसेच मार्गदर्शन करते. त्यानंतर 5वा क्रमांक आहे सिनेट सभागृहाकडून प्रशासनाच्या विविध विभागांची चौकशी करण्यासाठी समित्या नियुक्त केल्या जातात. समितीचे सदस्य प्रशासकीय कामाची कसून चौकशी करतात. समित्याकडून चौकशी अहवाल तयार होऊन सिनेटपुढे चर्चेला ठेवला जातो. त्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराला, गैरवर्तनाला आळा बसवून प्रशासनाचा दर्जा सुधारला जाण्यास मदत होते. प्रशासकीय कार्यावर नियंत्रण ठेवणे एक प्रभावी सदन म्हणून सिनेटला महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर 6वा क्रमांक आहे राष्ट्राध्यक्ष, उपाध्यक्ष, सरन्यायाधीश, वरिष्ठ राजकीय अधिकारी यांच्यावर त्यांच्या गैरवर्तनासंबंधी महाभियोगाचा खटला चालविण्याचा अधिकार काँग्रेसला आहे. सिनेट व प्रतिनिधी सभागृह या अधिकाराद्वारे शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. त्यानंतर 7वा क्रमांक आहे प्रशासकीय अधिकारी तसेच प्रशासकीय संघटना यांच्यावरील आरोपांची चौकशी काँग्रेसकडून केली जाते. काँग्रेसने नियुक्त केलेल्या समित्याकडून त्या आरोपाची वैधानिक चौकशी करण्यात येते. त्यानंतर 8वा क्रमांक आहे काँग्रेसचे सदस्य प्रशासकीय कार्याशी प्रत्यक्ष संपर्क ठेवून त्यांच्याकडून अपेक्षित कार्य ठरवून घेतात. सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहाचे सदस्य आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्या कार्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला कार्यालय व सेवक वर्ग उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर 9वा क्रमांक आहे राष्ट्राध्यक्षांनी घेतलेले निर्णय, प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, आंतरराष्ट्रीय तह, करार, युद्ध यांना सिनेटची मंजुरी घ्यावी लागते. त्यामुळे राष्ट्राध्यक्षाच्या कार्यावर काँग्रेसचे एक प्रकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण राहते. राष्ट्राध्यक्षाच्या सर्व निर्णयांना, कृतींना सिनेट सभागृहापुढे चर्चेसाठी, मान्यतेसाठी जावे लागते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष नेहमी सिनेट सभागृहाचे मत अजमावून घेऊनच निर्णय घेत असतो, तसेच कृती करीत असतो. ह्यानंतर आपण लोकप्रशासनावरील कायदेविषयक, कार्यकारीविषयक आणि न्यायविषयक नियंत्रण या संदर्भातील माहिती बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, संसदीय शासन पद्धतीमधील कायदेशीर, वैधानिक नियंत्रण या संदर्भातील माहिती आपण बघूयात. इंग्लंड, भारत या देशात संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच संसदीय शासन पद्धती आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला सामूहिकरित्या जबाबदार राहून कार्य करीत असते. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदेच्या कनिष्ठ सभागृहात ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो किंवा बनतो. जर
कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत नसेल तर आघाडीचे संमिश्र सरकार निर्माण होते. आघाडीचा नेता हा पंतप्रधान बनतो. गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये भारतात आघाडीचे अनेक सरकारे सत्तेवर आली. पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांसह सामूहिकरित्या कनिष्ठ सभागृहाला जबाबदार राहतो. कनिष्ठ सभागृह लोकसभा किंवा हाऊस ऑफ कॉमन्स. पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळाविषयीचा विश्वास संपादन करतो. पंतप्रधान व मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रकट झाला तर पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे पंतप्रधान नेहमी जबाबदारीने राज्यकारभार करीत असतो. अशा प्रकारे संसदीय शासन पद्धतीमध्ये सामूहिक जबाबदारी हे एक कायदे मंडळाप्रती असणारे उत्तरदायित्व होय. संसदीय शासन पद्धतीमधील प्रत्येक मंत्री आपल्या खात्याच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारतो. संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उपप्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी त्या खात्याच्या संबंधित मंत्र्यावर असते. त्यामुळे मंत्री आपल्या खात्यातील प्रशासकीय कार्याची कर्मचारी आणि त्याची कार्यपद्धती यांच्यावर नियंत्रण व देखरेख ठेवतो. एखाद्या खात्यात सत्तेचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार झाला तर त्याबाबत सनदी लोकांना जबाबदार धरले जात नाही. संबंधित खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरले जाते. संसदेमध्ये त्या संदर्भात मंत्र्याला उपप्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक मंत्री आपल्या खात्यातील प्रशासनावर तसेच प्रशासन यंत्रणेवर आणि सेवक वर्गावर जबाबदारीने नियंत्रण ठेवतो. सनदी सेवक हे आपल्या मंत्र्याला जबाबदार असतात. सनदी सेवक संसदेला जबाबदार नसतात. मंत्री संसदेला जबाबदार राहत असतात. मंत्री संसदेच्या सभागृहाचे सदस्य असतात. पंतप्रधान प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. पंतप्रधान खात्याच्या संबंधित मंत्र्याला विचारात घेऊन संसदेला सामूहिकरित्या जबाबदार राहतो. संसदीय शासन पद्धतीत काही माध्यमाद्वारे कायदेमंडळ प्रशासकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवीत असते. त्याची माहिती आपण क्रमाक्रमाने बघूयात. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण संसद प्रश्नोत्तराद्वारे प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवते. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अधिवेशनातील प्रत्येक दिवसाच्या कामातला पहिला तास प्रश्नोत्तरासाठी राखून ठेवला जातो. सकाळी 11 ते 12 या वेळेत प्रश्नोत्तराचा तास होतो. तारांकित आणि अतारांकित असे प्रश्नाचे 2 प्रकार असतात. सभागृहातील सदस्याकडून मंत्र्यांना
प्रश्न विचारले जातात. संबंधित संबंधित खात्याचे मंत्री त्या प्रश्नांना तोंडी उत्तरे देतात. तेव्हा त्या प्रश्नांना तारांकित प्रश्न आणि लेखी उत्तरे देतात तेव्हा त्या प्रश्नांना अतारांकित प्रश्न असे म्हटले जाते. प्रश्नोत्तराचा जो तास असतो त्या एका तासाच्या वेळेत 10 ते 15 प्रश्न विचारले जातात. प्रत्यक्षात 3 ते 4 प्रश्न चर्चेला येतात. प्रश्नोत्तराचा समय हे शासनावर अंकुश ठेवणारे अत्यंत महत्त्वाचे संसदीय अस्त्र आहे. संपूर्ण शासकीय प्रशासनावर सर्चलाईट करणारे हे प्रभावी अस्त्र आहे. प्रश्नोत्तराच्या समयी काही प्रश्न ज्वलंत व दुधारी असतात. असे प्रश्न संबंधित खात्याच्या मंत्र्याची झोप उडवितात. सभागृहातील सदस्यांचे समाधान होईल अशी उत्तरे मंत्र्यांना द्यावी लागतात. एकूण प्रश्नोत्तराचा तास मंत्र्यांना व सनदी सेवकांना जागृत व कार्यक्षम बनवितो. यानंतर आपण दुसरा क्रमांक बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थगन प्रस्तावाद्वारे म्हणजेच तहकुबी ठराव प्रशासकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जाते. एखादा विषय किंवा घटना अत्यंत महत्त्वाची व तातडीची असेल तर स्थगन प्रस्ताव मांडता येतो. सभापतीने त्या स्थगन प्रस्तावाला मान्यता दिली तर सभागृहाचे नेहमीचे जे कामकाज आहे ते तहकूब करून त्या प्रस्तावावर चर्चा घडवून आणली जाते. सामान्यतः केंद्र सरकारच्या धोरणाचे अपयश किंवा उणिवा यांचा संबंध ज्या घटनांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे येतो त्या बाबी तहकुबी ठरावाद्वारे सभागृहामध्ये चर्चेला येतात. रेल्वे अपघात, दंगली, शासकीय अधिकाऱ्यांची हत्या, भूकंप, दुष्काळ, पूर, रोगराई, साथीचे रोग अशा नैसर्गिक आपत्तीबाबत तहकुबीचा प्रस्ताव मांडला जातो. स्थगन प्रस्तावाला निंदाव्यंजक प्रस्ताव असेही संबोधले जाते. स्थगन प्रस्ताव मंजूर होणे म्हणजे सरकारवर अविश्वास प्रस्ताव किंवा अविश्वास प्रकट होणे होय. सरकारची ही एक प्रकारची निंदा नालस्तीच ठरते. अशा प्रकारे स्थगन प्रस्तावाद्वारे कायदेमंडळ प्रशासनावर नियंत्रण ठेवीत असते. यानंतर आपण तिसरा क्रमांक बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा क्रमांक आहे आपत्कालीन चर्चा. अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी अल्पकालीन चर्चा हा मार्ग स्वीकारला जातो. कमीत कमी 3 सदस्यांनी अल्पकालीन चर्चेसंबंधीचा प्रस्ताव स्वाक्षरीने सभापतीकडे पाठवायचा असतो किंवा पाठवावा लागतो. आपत्कालीन चर्चा आठवड्यातून 2 वेळा होते. संबंधित मंत्री
या चर्चेमध्ये सहभागी होऊन स्पष्टीकरण देत असतो. ह्यानंतर आपण चौथा जो क्रमांक आहे तो म्हणजे शून्य प्रहार शून्य प्रहर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न उत्तराचा तास संपताच बरोबर घड्याळाच्या 12च्या ठोक्याला शून्य प्रहार म्हणजेच 0 आवर असे म्हणतात. अशावेळी सभागृहातील सदस्य आपणाला हवा तो विषय मांडू शकतात. त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागत नाही. शून्य प्रहर काळात लोकसभेमध्ये 377 विषयानुसार किंवा नियमानुसार 377 नियमानुसार आणि राज्यसभेत विशेष उल्लेख या नावाखाली प्रतिनिधी तातडीचा व महत्त्वाचा विषय मांडण्याची परवानगी दिली जाते. संसदेचा प्रतिनिधी आपल्या इच्छेप्रमाणे एखाद्या विषयासंबंधी 250 शब्दात निवेदन तयार करून सभापतीच्या परवानगीने सभागृहापुढे चर्चेसाठी ठेवू शकतो. अलीकडे संसदेत शून्य प्रहर या लघु क्षेपणास्त्राचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागलेला आहे. यानंतर सर्वात शेवटचा जो क्रमांक आहे तो म्हणजे वादविवाद चर्चा घडून संसद प्रस्तावाला अधिक क्रियाशील बनविते. ह्या मुद्द्याच्या संदर्भातील माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.